नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय का की आपलं आयुष्य काही अदृश्य नियमांनी बांधलेलं आहे? हो, अगदी खरंय. जणू काही समाजाची एक अदृश्य ब्लूप्रिंटच आहे. आज आपण याच ब्लूप्रिंटबद्दल म्हणजेच सामाजिक रचनेबद्दल बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूया. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? म्हणजे असं काय आहे जे आपलं जग चालवतं? असे कोणते अदृश्य नियम आहेत जे ठरवतात की आपण कसं वागावं, काय निर्णय घ्यावेत, आपले नातेसंबंध कसे असावेत? हेच नियम म्हणजे त्या समाजाच्या ब्लूप्रिंटचा पाया आहेत. आणि आज आपण हाच पाया उलगडून बघणार आहोत. बरं. मग ही जी काही रचना आहे, ही ब्लूप्रिंट आहे, ती समजून घ्यायची असेल तर आपल्याला आधी तिचे बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजे तिचे मूलभूत घटक बघावे लागतील. आणि हे घटक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या आहेत सामाजिक संस्था. ओके. तर मग ही सामाजिक संस्था म्हणजे नेमकं काय? बघा, सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे काही विशिष्ट उद्देशांसाठी एकत्र आलेल्या लोकांचे गट आहेत. यांचे स्वतःचे नियम, हक्क आणि ध्येय असतात. उदाहरणार्थ, आपलं कुटुंब, शाळा, सरकार, एवढंच काय, आपली अर्थव्यवस्था किंवा बँकिंग सिस्टम ही सगळी सामाजिक संस्थांचीच उदाहरणं आहेत. याबद्दल समाजशास्त्रज्ञ किंग्जले डेव्हिस यांनी एक खूप छान व्याख्या केली आहे. ते म्हणतात की संस्था म्हणजे फक्त लोकांचा समूह नाही, तर ती एक किंवा अधिक कामांभोवती विणलेली एक गुंतागुंतीची रचना आहे, ज्यात कायदे आहेत, परंपरा आहेत. म्हणजे बघा किती खोलवर विचार केलाय त्यांनी. बरं, मग या संस्थांची काही खास वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे त्या सामाजिक असतात. दुसरं, त्या जगातल्या प्रत्येक समाजात सापडतात. त्या आपल्या मूलभूत गरजा भागवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर त्या आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवतात. म्हणजे शाळेचे नियम असतील किंवा कुटुंबातले अलिखित संकेत. आणि हो, त्या बऱ्यापैकी स्थायी असतात, म्हणजे पटकन बदलत नाहीत. प्रश्न असा आहे की या संस्था आपल्या आयुष्याच्या नेमक्या कोणत्या भागांवर प्रभाव टाकतात? तर साधारणपणे 5 मुख्य क्षेत्रांभोवती या सगळ्या संस्थांचं जाळं विणलेलं आपल्याला दिसतं. हे आहेत समाजाचे ते 5 आधारस्तंभ. पहिलं, नातेसंबंध म्हणजे आपलं कुटुंब. दुसरं, कायदेशीर सत्ता म्हणजेच आपलं सरकार. तिसरं, वस्तू आणि सेवा म्हणजे आपली अर्थव्यवस्था. चौथं, ज्ञानाचं हस्तांतरण म्हणजेच शिक्षण संस्था. आणि 5वं, अलौकिक शक्ती म्हणजेच धर्म. या प्रत्येक स्तंभाभोवती वेगवेगळ्या संस्था काम करत असतात आणि समाज चालतो. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण बिल्डिंग ब्लॉक्स पाहिले, म्हणजे संस्था. पण नुसते ब्लॉक्स असून भागत नाही, बरोबर? ते एकत्र कसे जोडले जातात, त्यातून एक भव्य डिझाईन कसं तयार होतं? तर त्या भव्य डिझाईनला, त्या मोठ्या रचनेलाच सामाजिक संरचना असं म्हणतात. तर ही सामाजिक संरचना म्हणजे काय? हे त्या सर्व संस्थांना एकमेकांशी जोडणारं एक नेटवर्क आहे, एक जाळं आहे. ही एक अशी स्थायी पद्धत आहे जी ठरवते की समाजातले वेगवेगळे गट एकमेकांशी कसे वागतील, त्यांचे संबंध कसे असतील. ह्या दोघांमधला फरक समजून घ्यायला खूप सोपं आहे. बघा, जर सामाजिक संस्था म्हणजे बांधकामाचे घटक असतील, विटा, सिमेंट असं समजा, तर सामाजिक संरचना म्हणजे त्या घराचा पूर्ण प्लॅन, ती भव्य ब्लूप्रिंट. संस्था आपल्याला सांगतात की काय करायचं आहे, पण संरचना आपल्याला दाखवते की हे सगळं एकमेकांशी कसं जुळलेलं आहे. आणि हे लक्षात घ्या की ही संरचना म्हणजे काहीतरी पुस्तकातली थिअरी नाहीये. हे ते खरंखुरं सामाजिक संबंधांचं जाळं आहे, ज्यात आपण रोज जगतो, वावरतो. आणि हे जाळं आपल्या रोजच्या जीवनावर, आपल्या प्रत्येक लहान मोठ्या निर्णयावर प्रभाव टाकत असतो. ओके, मग आता हे तर कळलं की एक ब्लूप्रिंट आहे. पण ती प्रत्यक्षात काम कशी करते? म्हणजे असं काय आहे जे या पूर्ण रचनेला टिकवून ठेवतं, तिला चालवतं? चला, ते पाहूया. ही जी संपूर्ण रचना आहे ना, ती मुख्यत्वे 4 सिस्टीम्सवर चालते. पहिली आहे नियामक प्रणाली, दुसरी पदस्थान प्रणाली, तिसरी मंजुरी प्रणाली आणि चौथी अपेक्षित प्रतिसाद प्रणाली. या 4 प्रणालींमुळे समाजात स्थिरता टिकून राहते. आता या प्रत्येक सिस्टमचं काम काय आहे ते बघूया. बघा, नियामक प्रणाली समाजाला आदर्श आणि मूल्य देते, म्हणजे काय चांगलं काय वाईट हे ठरवते. मग येते पदस्थान प्रणाली. ही समाजात प्रत्येकाचं स्थान आणि भूमिका ठरवते. कोण डॉक्टर, कोण शिक्षक, कोण पालक. त्यानंतर आहे मंजुरी प्रणाली, जी नियम पाळणाऱ्यांना बक्षीस देते आणि मोडणाऱ्यांना शिक्षा.
आणि शेवटी अपेक्षित प्रतिसाद प्रणाली, जी लोकांना या सगळ्या व्यवस्थेत सहभागी व्हायला आणि आपापली कामं करायला प्रेरित करते. या चारही मिळून ती ब्लूप्रिंट प्रत्यक्षात आणतात. आणि आता जाता जाता एक महत्वाचा प्रश्न. जर समाज खरोखरच एका ब्लूप्रिंटप्रमाणे बनलेला असेल, तर मग आपण कोण आहोत? आपण त्याचे आर्किटेक्ट, त्याचे शिल्पकार आहोत, की फक्त त्या रचनेत राहणारे सामान्य रहिवासी? या रचनेला बदलण्याची ताकद आपल्यात आहे, की आपण फक्त ठरलेल्या वाटेवरून चालत राहायचं? यावर विचार करायला हरकत नाही.